हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज मंडे. आज मी मार्केटविषयी कमी बोलणार आहे. जरा मार्केट साईडला ठेवतो आजचा दिवस. एक दुःखद न्यूज मी अशी ऐकलेली. मी आता लॅपटॉप ओपन केलं आणि जरा मार्केटचे बघत होतो. त्याच्यामध्ये एक न्यूज अशी आली, सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यात 2-3 दिवसापूर्वी एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी 1,80,00,000 रुपये लॉस केला आणि 2 चिमुकले आणि पत्नी यांना विष पाजून आणि स्वतः गळफास घेऊन पूर्ण कुटुंब संपवून टाकलं. आणि ती न्यूज एवढी व्हायरल होती आहे. लोक म्हणत आहेत, मग सट्टा कसा खेळायचा, कशाला खेळायचा, का खेळायचा, हे करायचं ते करायचं, कामधंदे करायचे, जॉब करायचा, XYZ काय काय आता जाणारा तर चालला गेला. पण अगोदर त्यांना पहिले मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देतो पूर्ण परिवाराला. आणि जर तुमच्याकडं 1,80,00,000 रुपये म्हणजे समथिंग 2.25 करोड रुपये तुमच्याकडं होते, तुम्ही तेवढे लॉस केले, तर त्यांचा विषय बोलून आता काही फायदाच नाही आहे. याच्यापुढं ज्या कोणाकडं 1 कोटी असतील, 2 कोटी असतील, 50 लाख असतील, 5,000 असतील, 1 लाख असतील, अगोदर एज्युकेशन घ्या, त्या क्षेत्रातलं नॉलेज घ्या. स्मार्ट मनी कन्सेप्ट काय असतो, कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतं, फेअर व्हॅल्यू गॅप काय असतो, ऑर्डर ब्लॉक काय असते, रिजेक्शन ब्लॉक काय असते, त्यानंतर तुम्ही इंडिकेटर यूज करत असाल 920 EMA, 50 EMA, 200 EMA, तुम्ही जो ब्रोकर यूज करतात मित्रांनो, त्या ब्रोकरमध्ये काय काय सिस्टीम आहेत, काय काय स्ट्रॅटजी आहेत, लेआउट कसे टाकायचे, चार्ट कसे टाकायचे, हे सुद्धा नॉलेज नसतं. मार्केट तुम्ही एवढं सोपं समजू नका मित्रांनो. मार्केट खेळत असताना तुम्हाला असं वाटतं, आज मी 2 लाख रुपये लावेल आणि संध्याकाळपर्यंत 9:15 वाजेपासून तर 3:30 वाजेपर्यंत मी 2 लाख रुपयाचे 4 लाख करेल, 5 लाख करेल. तिथं काय आपली ठेवलेली नसते मित्रांनो. आणि तुम्ही या गोष्टी करतात आणि मार्केटला बदनाम करतात. आणि जे एज्युकेशन घेऊन त्या गोष्टीमध्ये काम करतात त्यांना बदनाम करतात. आता त्या शिक्षकांची न्यूज एवढी व्हायरल होते, जो कोणी एज्युकेशन करून स्टडी करून जो प्रॉफिटेबल असेल तरीसुद्धा त्याला त्याचे घरचे म्हणा, नातेवाईक म्हणा, फ्रेंड सर्कल म्हणा, ते काय म्हणत असतील, ए बाबा तू ते काही करू नको, त्या शिक्षकाचं असं झालं. अरे बाबा, जो करतोय, जो प्रॉफिटेबल होतोय, त्याच्याकडे सगळं रिस्क मॅनेजमेंट असतं, स्टॉप लॉस असतो. तुम्ही 1 लाख रुपये लावले, तुम्ही 148 रुपयाला प्रीमियम बाय करताय, तुम्ही 120 रुपयाचा स्टॉप लॉस लावा ना, 100 रुपयाचा स्टॉप लॉस लावा ना. पूर्ण प्रीमियम 0 होईपर्यंत तुम्ही काय बघताय? तुम्ही तर PC समोर बसलेले असतात. तुम्ही म्हणतात सट्टा आहे, जुगार आहे, काय काय म्हणतात ते आपल्याला नाही माहीत. बाबा, सट्टा खेळणारा जातो, 1,000, 2,000, 5,000 देऊन देतो, 1, 2, 3, 4 काय आकडा सांगून येतो, ते लावून येतो. पत्ते खेळणारा ते काय असतं, ते असे पत्ते फेकून देतो, त्याच्या खाली काय निघतं हे त्याला माहीत नसतं. आणि जे निघतं ते पूर्ण लकवर चालतं. ते सट्ट्याचा जो काही रिझल्ट लागतो तो आपण लावलेला असतं, काय ते येतं काय, तो असतो सट्टा. मित्रा, शेअर मार्केटमध्ये पूर्ण आपल्यासमोर चार्ट असतो. ग्रीन कॅन्डल बनती का रेड कॅन्डल बनती, स्टॉप लॉस कुठं लावायचा, रिस्क किती मॅनेज करायची, प्रॉफिट किती घ्यायचा, हे आपल्या हातात असतं. त्याला सट्टा म्हणू शकत नाही आपण. अगोदर ज्या गोष्टीचं नॉलेज नसतं त्या गोष्टीला व्हायरल करू नका, वाईट गोष्टी त्याबद्दल बोलू नका.
तुमच्यात खरंच दम असेल तर 1-2 वर्ष त्या क्षेत्रात अभ्यास करा, तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. नाही झाले तर मला येऊन बोला, पण तुम्ही त्यात सक्सेसफुल व्हाल म्हणजे व्हाल. पण आज एका शिक्षक गेला, त्याच्या न्यूजने त्याने पूर्ण कुटुंब संपवलं. ती न्यूज आता व्हायरल होती आहे. आणि जे बिचारे माझ्यासारखे मुलं, तरुण मुलं, कॉलेजचे मुलं, कोणी जॉबवाले असतील, कोणी हाऊसवाईफ असतील, जे साईड इन्कम, आता हाऊसवाईफचं कसं असतं, घर प्लस बसल्या बसल्या घरात काहीतरी इन्कम यायला हवं, त्या असतील, हे जे प्रयत्न करत असतील, त्यांनी अगोदर 6 महिने थांबून जावा. पहिले स्टडी करा. तुमच्याकडं लाख रुपये असतील तर 5,000 10,000चा पहिले त्याचा कोर्स करा. नाही कोर्स केला, यूट्यूबला भरभरून तुम्ही जे मागाल त्या कन्सेप्टवर तुम्हाला व्हिडिओ मिळतील. ते व्हिडिओ बघा, स्टडी करा. स्टडी झाल्यानंतर पहिले पेपर ट्रेड करून बघा. पेपर ट्रेड झाल्यानंतर तुम्ही प्रॉफिटेबल व्हायला लागल्यावर तुमच्या कॅपिटलमधून तुम्ही जर 10,000 टाकले, त्याच्यातून 3,000 रुपये लावा. एकच लॉट बाय करा. एक लॉट बाय केल्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस सिलेक्ट करा, टार्गेट सिलेक्ट करा. तुम्ही कसं काय प्रॉफिटेबल होणार नाही हो? तुम्ही जर कोटी रुपये घेऊन येत आहे, पूर्ण पैसे तिथं लावून देत आहे आणि बेभरोसे, आले तर 2 करोड, गेले तर 0, याला ट्रेडिंग म्हणत नाही. आणि याला ट्रेडिंगची पहिली स्टेप नाही, दुसरी स्टेप नाही, तिसरी स्टेप नाही. हा ट्रेडिंगचा भागच नाही आहे. हा कन्सेप्टच नाही आहे ट्रेडरचा. ट्रेडर काय असतो, त्याच्या माइंडमध्ये आधी स्टॉप लॉस असतो टार्गेटच्या आधी, की मी हा ट्रेड पंच करतो आहे, ह्या ट्रेडमध्ये एकतर माझं 2,000 रुपये टार्गेट येईल, अन्यथा माझा 1,000 रुपयाचा याच्यात लॉस होईल. कसं काय 1 कोटी 2 कोटी रुपये लॉस होईल तुमचे? मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आधी त्या गोष्टीचं नॉलेज घ्या. अशा गोष्टी करू नका, कुटुंब संपवू नका. मी एवढीच तुमच्याकडून आशा बाळगतो. तुम्हाला येत नसेल, तुमची अभ्यास करायची कॅपॅसिटी नसेल, एज्युकेशन त्या गोष्टीचं घ्यायची कॅपॅसिटी नसेल किंवा इच्छा नसेल, तर तुम्ही ती गोष्ट करू नका. तुम्ही जॉब करा, कोणाच्या घरी कामाला जा, तुम्हाला जे वाटेल ते. तुमचं एज्युकेशन झालेलं असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी पोलीस भरतीचं काही XYZ काही करत असेल, कोणी फार्मसिस्ट असेल, आपल्या क्षेत्रात जॉब करा. या क्षेत्रात यायचं असेल तर पहिले तुम्हाला घासावी लागेल 2 वर्ष, खूप मेहनत घ्यावी लागेल. 14-14 तास, 16-16 तास तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला चार्ट्स समोर बसून चार्ट्सचं निरीक्षण करावं लागेल. तर तुम्ही या गोष्टीमध्ये या. तुमची एवढी कॅपॅसिटी असेल, तुमच्यामध्ये एवढे पेशन्स असतील तर तुम्ही करा. अन्यथा मित्रांनो, तुम्ही यापासून लांब राहा. कुटुंब संपवू नका, स्वतःला संपवू नका. एवढीच रिक्वेस्ट करतो. हर हर महादेव.